थेट बारामतीतून आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेत। बारामती पोलिसांनीही आता नकार दिलाय। सागर, काय अपडेट्स आहेत? आणि आपण जर पाहिलं तर 1.5 तासापासून ही चर्चा सुरू आहे आणि आतमध्ये रोहित पवार असतील, त्याचबरोबर युगेंद्र पवार असतील आणि वकील जे आहे त्यांची टीम या ठिकाणी DYSP त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करतायत। मात्र गुन्हा दाखल करून घेण्याची मानसिकता जी आहे ती पोलिसांची दिसत नाही आहे आणि त्यामुळं काही शाब्दिक बाचाबाची जी आहे ती आतमध्ये रोहित पवार आणि पोलिसांची झालेली जी आहे ती समोर येते। आम्हाला आत्ताच्या आत्ता FIR दाखल करून द्या अशी मागणी रोहित पवारांनी केलेली आहे। आपल्याबरोबर बारामतीकर आहेत, पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाही आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? घेतलाच पाहिजे, खोटे केस का होईना पण पोलिसांनी घेतलीच पाहिजे। त्यांना अधिकार आहे, नाही ते न्यायालयाने अधिकार आहे, त्यांनी दाखल करून घेतली। अहो तुम्ही आम्हाला सांगा, घटना घडून 1 महिना झाला, जो माणूस एका मिनिटामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय देत होता आणि त्या माणसाला न्याय मागण्यासाठी या महाराष्ट्र राज्यामध्ये 1 महिना जर उलटत असेल तर याच्या एवढी शोकांतिका महाराष्ट्र राज्याची नाही। ज्या माणसामुळं ह्या मंत्र्यांना मंत्रिपदं भेटली, ज्यांची लायकी नसताना, ज्यांची कुवत नसताना ह्या अजितदादांनी ह्या लोकांना मंत्रिपदावरती बसवलं आणि तरीसुद्धा ही लोक अजितदादांना न्याय मिळावा, अजितदादांचा घात आहे का अपघात आहे ही गोष्ट सांगायला ही लोक अजूनसुद्धा पुढे येत नसेल तर ह्याच्या एवढी शोकांतिका काय आहे। आणि रोहितदादांसारखा उमदा नेतृत्व, रोहितदादांसारखा रोखठोक नेता अजितदादांना न्याय मिळावा म्हणून जर या अजितदादांसाठी जर लढत असेल तर ही बाब आमच्यासाठी सर्वसामान्यांसाठी गुन्हा दाखल करून नाही आता घेत। बारामती पोलिसांचा गुन्हा दाखल करण्याची मनस्थिती नसल्याने बारामतीकरही हताश झालेले दिसत आहेत। बऱ्याच वेळापासून हा प्रयत्न सुरू आहे।